म्हणजे केवळ या कार्यक्रमाला येण्यासाठी मी दिल्लीहून आलोय. तर माझ्या वाक्याचा भाग आहे की अशा सुद्धा ज्यांच्यासाठी आलो अशा सर्व विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, सध्या संवाद सुरू करताना माझे दोन, मी त्याला मंत्र असंच नाव दिलंय, मंत्र. आपल्या भारतीय पद्धतीमध्ये मंत्र या शब्दाला खूप मोठा अर्थ आहे की वाटायला शब्द कमी असतात पण त्यामध्ये अर्थाचं प्रचंड मोठं ब्रह्मांड भरलेलं असतं. आणि तेवढं मात्र मी आत्मविश्वासाने कळून सवरून मी काय बोलतोय मला माहिती आहे ते कळून मी ते मंत्र वापरतो. माझा पहिला आणि सगळ्यात महत्वाचा मंत्र असतो केवळ ही आपली कमालीची सुंदर भारतीय खूण आणि तिच्या बरोबर येणारा शब्द नमस्ते. एक शब्द. पण त्या एका शब्दामध्ये फार मोठा अर्थ आहे, कारण त्या एका नमस्ते मध्ये येतं माझ्यातलं ईश्वरी चैतन्य तुमच्यातल्या ईश्वरी चैतन्याला नमस्कार करीत आहे. माझ्यातलं ईश्वरी चैतन्य तुमच्या ईश्वरी चैतन्याला नमस्कार करीत. इतकं सगळं त्या एका शब्दात येतं. आणि खरं म्हणजे एवढं येतं याचा सुद्धा आणखी खोल गेलो तर अर्थ आहे की सर्वांमध्ये एकच एक चैतन्य भरलेलं आहे. या नात्याने सर्व माणसं एक आहेत आणि सर्व माणसं समान आहेत, कारण सर्वांमध्ये ते एकच एक ईश्वरी चैतन्य भरलेलं आहे. फक्त प्रत्येकामधलं ते ईश्वरी चैतन्य वेगवेगळ्या मार्गाने व्यक्त होतं. कोणामधलं इंजिनिअरिंगचा उत्तम विद्यार्थी, उत्तम इंजिनियर या पद्धतीने व्यक्त होईल, तर कोणामधनं ते उत्तम खेळाडू असं व्यक्त होईल, तर कोणी उत्तम गायक असेल आणि कोणी उत्तम अभिनेता असेल आणि कोणी उत्तम समाजाची निस्वार्थपणे सेवा करणारा असेल, तर मी तर हे पण म्हणतो की कोणी देशाच्याच हितासाठी पण राजकारणात जाऊन देशसेवा करणारा असेल, पण ते व्यक्त होतं ते आपल्या मधलं ईश्वरी चैतन्य आहे. मी नम्रपणे हा दावा करतोय की जे आणि जेवढं जीवन जगलो त्यानंतर मला मुली हे कळलेलंच आहे. मी कळलेलं ही भाषा वापरतोय की सर्वांमध्ये एकच एक चैतन्य आहे. म्हणून असतो हा पहिला मंत्र की नमस्ते. त्यानंतरचा मंत्र येतो त्याच्या मी विचारपूर्वक मराठी शब्द बसवले आहेत. सर्वांना सर्व काळ सर्व शुभेच्छा असे ते शब्द आहेत की सर्वांना सर्व काळ सर्व शुभेच्छा, की आयुष्यामध्ये मुळी सर्वांचंच कल्याण होऊ दे आणि अशा सर्वांच्या द्वारा आपण जे करू आयुष्यामध्ये आपापलं करिअर त्यामधून तुमचंही कल्याण होवो. पण त्यापेक्षा महत्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या द्वारा लोकांचं, समाजाचं, देशाचं, या विश्वाचं कल्याण हो. ही प्रार्थना त्या शब्दांमध्ये येते. सर्वांना सर्व काळ सर्व शुभेच्छा. आपण आळंदी सारख्या पवित्र तीर्थक्षेत्रात आहोत. मला MIT मागची डॉक्टर विश्वनाथ कराड सरांची दृष्टी मला नीट माहिती आहे आणि त्यांनी कार्याच्या गुरुच्या जागीच ज्ञानोबा आणि तुकोबा, माऊली ज्ञानोबा माऊली, की एक 16 वर्षाचा पोर
समाजाकडून अनेक तऱ्हांचा अन्याय सोसला, उपेक्षा सोसली, अत्याचार सोसले, पण तोंडामधून बाहेर पडलं विश्वाच्या कल्याणाची मागणी करणारं पसायदान. आता विश्वात्मके देवे